ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्यानं 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 4 तरुणांनी 10 महिन्यात वारंवार तिच्यावरती अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। आणि या प्रकरणी मुरगुळ पोलीस ठाण्यात पीडितेने तक्रार दिलेली आहे। तक्रारीनंतर राधानगरी तालुक्यातील 4 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्यांच्यावरती अत्याचार, धमकी आणि विविध कलमांखाली कोल्हापुरातील न्यायालयासमोर हजर केलं त्यांना गेलं आणि त्यावेळी त्यांना 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अत्यंत धक्कादायक असा आपण हा प्रकार पाहतो। 19 वर्षीय जी युवती आहे, तरुणी आहे, तिच्यावरती खरं तर अशा पद्धतीने अत्याचार झालेला आहे आणि 4 तरुणांनी वारंवार तिच्यावरती अत्याचार केले, प्रेमाच्या जाळ्यात तिला ओढलं, तिचे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्यानंतर अत्याचार केले। आता जातोय अमरावतीमध्ये बातमी। अमरावती विधान परिषद निवडणुकी संदर्भात आहे। अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद झाला आणि त्यानंतर बाजोरिया पिता पुत्र आक्रमक झाले आहेत। आम्ही हायकोर्टात जाऊ नये म्हणून आम्हाला निर्णयाची ऑर्डर दिली नाही असं माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा आरोप आहे। तर आम्हाला ऑर्डर न देता कलेक्टर पार्टीला गेले, कलेक्टरनं पक्षपाती करून आमचा फॉर्म रद्द केला, आमची हिअरिंग 15 मिनिटं घेतली आणि विरोधकांची 7 ते 8 तास घेतली। माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे हे सगळे गंभीर आरोप सध्या आपण पाहतोय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवरती बाजोरिया या पिता पुत्राचे अनेक आरोप पाहायला मिळत आहेत। अमरावतीत विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद झाला आणि त्यानंतरची सगळी आपण घडामोड पाहतोय। 11 नंबरचा पान 11 नंबरवर का आहे, हा 27 नंबरवर का नाही आणि हा 27 नंबरचा पान 11 नंबरमध्ये का नाही? तर हा स्टॅट्यूट ऑफ द लॉ आहे की कोणतीही सेक्शन 30/4 मध्ये दिलेला आहे। काही एम्बिग्युटी असेल तरी ती कलेक्टरने सुधारून घ्यायची, पण तिथं एम्बिग्युटी नसताना आम्हाला बसून ठेवला। मला कळलं नाही की बाबा रे 11 वाजेपासून कधी आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे 10 वेळा आम्ही निवडणुका लढलो, स्क्रुटिनीसाठी जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट 15 मिनिट 1 तास लागतो, परंतु ह्या निवडणूक अधिकाऱ्यांनी मागील 9 तास आपल्याला तुम्हाला बाहेर उभं ठेवला। आणि जसं मी सांगितलेलं आहे की सर्व लोकांनी एकमत होऊन निवडणूक अधिकारीवर दबाव आणून माझा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे, ते तुम्ही पाहिलाच। आणि सकाळपासून आम्ही 8 वाजेपासून इथे बसतो आहे। आता ते 7 वाजेपर्यंत त्यांनी फॉर्म रिजेक्ट केला आणि आम्ही 2 तास अजून वाट बघत आहे की आम्हाला कॉपी तरी भेटली पाहिजे, कारण की आम्हाला हायकोर्टला जायचं आहे, तो पण ते कॉपी देत नाही आहे। तर हे अनफेअर टॅक्टिक्स इलेक्शन अधिकाऱ्यांनी इकडे केलेली आहे, त्याच्यावर माझा तीव्र निषेध आहे। कारण की ॲटलिस्ट मला माझी कॉपी तर भेटली पाहिजे, जो कारण मी हायकोर्टला जाऊ शकत त्याच्यामुळे।